नमस्कार. स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा भाग आहे विचार पुष्प 9. तर आज एक छोटीशी गोष्ट पण खूप प्रेरणादायी विचार तुमच्यासाठी. गोष्ट अशी की एका सर्कशीमध्ये एक माणूस एका हत्तीला बघतो आणि तो हत्ती एका एकदम पातळ अशा दोरीने एका खांबाला बांधलेला असतो. त्याच्या मनात विचार येतो की हा हत्ती पळून का वर जात नाही. तर तो त्या हत्तीच्या माहुताला म्हणजेच हत्तीला सांभाळणाऱ्या व्यक्तीला विचारतो की हा एकदम पातळ अशा दोरीने बांधला गेलेला आहे, हा पळून जाऊ शकतो, परंतु हा तो दोरी तोडण्याचा प्रयत्न का करत नाही. तर त्यावेळेस तो माहूत त्याला सांगतो की लहानपणी हा हत्ती याच दोरीने बांधला गेलेला होता. तो त्यावेळेस खूप पळायचा प्रयत्न करायचा, परंतु वारंवार त्याला अपयश यायचं. ती दोरी त्याच्याकडून तुटलीच नाही आणि त्यामुळं त्याच्या मनावर हे कोरलं गेलं की आपण ही दोरी तोडू शकत नाही. आज तो मोठा झालाय तरी पण तो ती दोरी तोडण्याची हिंमत करत नाही. गोष्ट अशी, ह्या गोष्टीचं तात्पर्य असं की तुम्ही भूतकाळातील जे मेंटल ब्लॉक्स असतात, काही अपयश असतात, त्यांना तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये, जडणघडणीमध्ये स्थान देतात आणि ते मेंटल ब्लॉक्स तुम्हाला त्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करतात, त्या गोष्टी करू देत नाहीत. समजा एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस गाडीवरून पडला, तर त्या व्यक्तीला परत गाडीवर बसून त्या ठिकाणून जाताना विचार येतो की आपण आता पडणार तर नाही ना. हा विचार येतो बिकॉज दिस आर मेंटल ब्लॉक्स. आता मेंटल ब्लॉक्स तुम्ही दूर केले तर तुम्हीही यश संपादन करू शकता. आता जर एखाद्याला गणिताची भीती वाटत असेल, समजा लहानपणी गणिताची भीती वाटते, 10वी-12वी मध्ये गणित त्याला येत नव्हतं आणि त्याने परत जर गणित विषयाचा अभ्यास सुरू केला तर त्याच्या मनात ती भीती कायम राहते. म्हणजे हे सगळे मेंटल ब्लॉक्स आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करतात. आणि जर तुम्हाला मेंटल ब्लॉक्स दूर करायचे असतील तर अशा गोष्टी करा ज्याची तुम्हाला भीती वाटते. उदाहरणार्थ, तुम्हाला जर परीक्षेची भीती वाटत असेल तर वारंवार परीक्षा द्या, मॉक टेस्ट द्या. त्यामुळे तुमची भीती नक्कीच कमी होईल, तुमच्या मार्क्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, तुमच्या स्किल्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जडणघडणीमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. सर्व फळ तुमच्या यशामध्ये परिवर्तित होईल. धन्यवाद.